नमस्कार मंडळी, मी अर्चना. स्वादिष्ट मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एकदम सोपी अशी झटपट बनणारी आणि खायलाही टेस्टी मूग डाळची भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. आता आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया. इथे आपली मूग डाळ स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून ही आपण 15 ते 20 मिनिटे भिजवण्यास ठेवूया. आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि कढीपत्त्याचे पाणी घालून घेऊया. जिरे छान असे तडतडले की त्यात आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे 2 ते 3 मिनिटे झालेली आहे. तुम्ही बघू शकता कांदा छान असा लालसर झालेला आहे. आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. तो पण छानपैकी आपण परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असा परतलेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेतला आणि आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ घालून आपण हे सर्व मसाले छानपैकी परतून घेऊयात. मसाले छानपैकी परतलेले आहेत. आता आपण यामध्ये भिजवलेली मूग डाळ घालून घेऊया. सर्व आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. थोडंसं पाणी घालूया आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे छानपैकी शिजवून घेऊया. 10 मिनिटे झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता आपली डाळ छानपैकी शिजली गेलेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. इथे आपली मूग डाळची भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.